तुमचा प्रत्येक डोंगर हा पार होईल, तुम्ही हिंमत ठेवा आणि एक दिवस नक्की चमत्कार होईल. तुम्हाला अशीच एक गोष्ट सांगणार आहे. त्या गोष्टीतून तुम्हाला कळेल की या दुनियामध्ये चमत्कार होता, फक्त आपला तेवढा विश्वास हवा. गोष्ट आहे एका बिझनेसमॅनची. एक बिझनेसमॅन होता, तो खूप श्रीमंत होता. त्याच्या खूप साऱ्या फॅक्टरी होत्या. जीवनामध्ये कसलीच कमी नव्हती. एक दिवस बिझनेसमॅन आपल्या फॅक्टरीचे काम उरकून घरी येतो. घरी सर्वजण पूजा करत होते, आरती चालू होती. हा देवापासून थोडा दूर राहत होता, थोडा नास्तिक टाईप होता. तर तो आरतीला न थांबता आपल्या रूम मध्ये निघून गेला. आपल्या बिझनेसचं जे काम आहे, हिशोब वगैरे ते करायला सुरू केलं. नोकराला बोलून घेतलं, कॉफीची ऑर्डर दिली. बिझनेसमॅनच्या छातीत दुखायला लागलं, मन बेचैन झालं, घाम फुटायला लागला. त्यांनी पटकन नोकराला आवाज दिला आणि बोलवलं. सांगितलं कॉफीचं नंतर बघ, अगोदर डॉक्टरला बोलव. घरातले सर्व टॉप लेवलचे डॉक्टर आले. डॉक्टरांनी चेकअप केले आणि रिपोर्ट पण अगदी नॉर्मल निघाले. डॉक्टरांनी त्यांना झोपेची गोळी दिली. बिझनेसमॅननी झोपेची गोळी पण घेतली, पण तरी झोप येईना. मनामध्ये बेचैनी सुरूच. बघता बघता रात्र गेली, पण झोप काही येईना. कंटाळून ते बाहेर फिरायला गेले. फिरता फिरता अगदी दूर निघून गेले. मनात विचार यायला लागले, आपण कसं स्ट्रगल केलं, आपण कसे मोठे झालो. एका झोपडीतून एका महिलेचा जोरात रडायचा आवाज ऐकू आला. तर बिझनेसमॅन त्या झोपडीकडे जाऊ लागले आणि झोपडीचे दरवाजा ठोकला आणि विचारलं, माफ करा मला, माझ्याकडून काही चुकी झाली तर, पण तुम्ही का रडताय. तर महिलेने सांगितलं, माझी मुलगी आजारी आहे, तिचे डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितले आहे, पण माझ्याकडे पैसे नाही. बिझनेसमॅन म्हटले, पण रडून काय होणार आहे. मग महिलेने सांगितलं, मी रडते यासाठी, मला एका बाबांनी सांगितलं, तू उद्या पहाटे 4 वाजता मला प्रार्थना कर आणि रड, तुझी इच्छा नक्की पूर्ण होईल आणि चमत्कार नक्की होईल, म्हणून मी रडते. आणि हे सर्व ऐकून बिझनेसमॅनचं मन अगदी हळवं झालं. बिझनेसमॅनने लगेच डॉक्टरांना फोन केला, ऑपरेशनची तयारी सुरू करायला लावली. बिझनेसमॅननी त्या मुलीचे ऑपरेशन करता डॉक्टरांना फोन केला. खरं तर तेव्हा त्यांच्या मनाची बेचैनी दूर झाली. आजपर्यंत बिझनेसमॅनला फक्त एकच गोष्ट माहिती होती, आणि ती म्हणजे काम करा, एक दिवस रिझल्ट नक्की भेटेल. पण आज त्यांना खरं समजलं की फक्त वर्कहोलिक होऊन चालणार नाही, त्यासोबत ह्युमॅनिटी पण गरजेची आहे. आपण जेव्हा दुसऱ्यांना मदत करतो तेव्हा आपली पण या दुनियामध्ये मदत होत असते. फक्त ज्ञान वाटून चालणार नाही, तुमची स्माईल पण वाटत जा.